रोटेटिंग EMF. मोशनल EMFची केस सेम केस, फक्त रोटेटिंग EMF नावात फरक आहे. मोशनल EMF कधी आलता आपला? जेव्हा आपण रॉडला काय केलं, मूव्ह केलं रॉडला. रोटेटिंग कधी येणार? जेव्हा तुम्ही एखाद्या रॉडला पर्टिक्युलर ॲक्सिसच्या वर काय करताय, रोटेट करताय, त्यावेळेस काय येणार आहे, EMF येणार आहे. आता सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले. ते काय म्हणले, पहिला एक्सपेरिमेंट तर आपला प्रूव्ह झाला की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करा, देर इज प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट थिंग इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग त्यांनी खेळत बसले, ते रॉडला फील्डमध्ये मूव्ह केलं, ते काय म्हणले EMF क्रिएट होतोय, दॅट थिंग इज कॉल्ड एज मोशनल EMF. आता त्यांनी परत थोडा वेगळा विचार केला, ते काय म्हणले एक फील्ड क्रिएट करू आपण इनवर्डमध्ये, दिस कॉल्ड एज हिंज. त्याला एक रॉड लावा, हिंज म्हणजे फिक्स केला आहे, आणि हा रॉड आहे जे लेंथ किती आहे L, आणि त्याला ओमेगाने रोटेट करा, ओमेगाने. आता सिम्पल फंड आहे. आता समजा मी सायंटिस्ट आहे, मी काय म्हणणार, माझ्याकडे सगळं नॉलेज आहे कायनेमॅटिक्समधलं, मेकॅनिक्समधलं, ट्रान्सलेशनल मोशन, लिनियर मोशन, रोटेशनल मोशन. मी काय म्हणलं की EMI हा कन्सेप्ट जर मोशनल EMFमध्ये चालत असेल लिनियर मोशनमध्ये, तर आपण जर एक एक्सपेरिमेंट करूयात की त्या रॉडला फिरूयात आपण गोल गोल, आणि गोल गोल फिरून चेक करूयात की EMF क्रिएट होतोय का. होत असेल तर झालं, मग नवीन इन्व्हेन्शन अजून एक इन्व्हेन्शन येईल ना. बरेच एक्सपेरिमेंट झाले वेगवेगळे, त्यातले काही एक्सपेरिमेंट झाले ट्रू, आणि काही एक्सपेरिमेंट झाले म्हणजे काही एक्सपेरिमेंट जमले, आणि काही गणले एक्सपेरिमेंट. आता गणलेले सांगत नाही तुम्हाला मी. जे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाले त्यातला हा एक्सपेरिमेंट आहे रोटेटिंग EMF. आणि त्याआधी कोणता होता, मोशनल EMF. लिनियर मोशन जर केलं तर EMF क्रिएट होतोय, ऑब्जेक्टला रोटेशनल मोशन दिलं तर काय होतं, EMF क्रिएट होतोय. आता आपण चेक करूयात की रोटेटिंग EMF म्हणजे काय ॲक्च्युली काय. आता एक फील्ड क्रिएट करा इनवर्डमध्ये, एक रॉड घ्या, लेंथ किती आहे L, आणि त्याला फिक्स करा ठोका, म्हणजे एक वुडनचा बॉक्स घ्या, त्याच्यावरती रॉड फिक्स करा, आणि एक फील्ड क्रिएट करा इनवर्डमध्ये, आणि मग याला ओमेगाने रोटेट करा. ओमेगा म्हणजे माहिती नाही काय, 12वीतला पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. ओमेगा इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी, सर्क्युलर मोशनमधली अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगाने काय करा, रोटेट करा. मग ओमेगाने जर रोटेट केलं तर हे काय करणार, परफॉर्म सर्कल. तर वेगळं काय करणार आहे, हे रॉड, हा रॉड हा फिक्स केला मी, तर ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ काय असणार आहे, रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे जर सर्कलमध्ये फिरत असेल कंटिन्युअसली तर रॉडची लेंथ इज कॉल्ड एज रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे प्रत्येक पार्टिकल परफॉर्म काय करणार आहे, सर्क्युलर मोशन. ओमेगाने रोटेट केलं, आणि एक्सपेरिमेंटली त्यांना काय कळलं की आफ्टर सम टाईम देर इज प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इन द रॉड. मग या रॉडमध्ये एक बॅटरी क्रिएट होणार आहे, बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्या बॅटरीला काय असणार आहे, EMF. ते रॉड आहे ॲक्च्युली, मी असंच रॉड येतो, पण ते मोठं करण्यासाठी मी असं केलं आहे. ॲक्च्युअली रॉड असंच आहे, एवढंच येतो, पातळ आहे ना एकदम बारका. एक बॅटरी क्रिएट झाली, मला करायचं आहे काय, त्या बॅटरीचा EMF तो काढायचा आहे मला. सिम्पल आहे, रॉडला रोटेट करा, त्या बॅटरीचं काय काढा, EMF काढा. ते मला EMFची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. आता एक्सपेरिमेंटला काय कळलं की हे होतंय, चालतंय. आता आपण फॉर्म्युला काढूयात किती असेल, एकदम सोपं फॉर्म्युला आहे. काय करायचं बघा, आता एक नीट ऑब्झर्व करा की रॉडचा जर हा पॉईंट घेतला मी, आणि हा पॉईंट, तर प्रत्येक पॉईंट V व्हॅलॉसिटी वरती चालला आहे. रिलेशनशिप काय आहे V आणि ओमेगामध्ये, V इज इक्वल टू R टाइम्स ओमेगा. म्हणजे रॉड परफॉर्म्स अँग्युलर, म्हणजे रॉडला काय आली अँग्युलर व्हॅलॉसिटी, आणि प्रत्येक पॉईंटला काय आहे लिनियर व्हॅलॉसिटी. कन्सेप्ट समजून घ्या बरं काय म्हणते मी. सर्कलमध्ये फिरते ना ते सर्क्युलर मोशन, प्रत्येक पॉईंटवरती व्हॅलॉसिटी असणार आहे टँजेन्शियल. हे V झालं, आणि Vचा फॉर्म्युला काय, V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. सर्कलमध्ये कसं झालं, ओमेगाने फिरणार ते, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. नोट्स दिल्यात जरा वाचा, PDF जे नोट्स पाठवलेत ना मी ग्रुपवरती, ते झेरॉक्स करा. 2च झाले चॅप्टर, अजून 3 चॅप्टर रेडी आहेत, फक्त आता ते टाईप करायचं. 3 चॅप्टर होतील अपलोड, एक वेळ लागेल जरा, 15-20 दिवस लागतील, पण 3 चॅप्टर होतील आपले तेवढ्यात. 3 चॅप्टर झाल्यानंतर मी ते अपलोड करेल. ते झेरॉक्स काढा, नीट वाचा जरा नोट्स कसे दिलेत मी, त्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर त्यात हे झाले बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ ओमेगा, डायरेक्शन ऑफ अल्फा, सगळं झालं आहे बघा ते. तर V इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी, R इज कॉल्ड एज रेडियस ऑफ सर्कल, आणि ओमेगा इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. तर प्रत्येक पॉईंटचा ह्याची V किती आहे, V1, ह्याचा V किती आहे, V2. आता मी V1 V2 केलं आहे माहिती का, कारण V1चा फॉर्म्युला काय, R ओमेगा. मग V1 ओमेगा तर कॉन्स्टंट आहे. आता राहिला रेडियस,
आता मला एक सांगा की हा एकच पार्टिकल आहे, त्याची रेडियस किती आहे एवढी, ह्या सर्कल बारका असणार ना, हा पॉईंट ह्याचं सर्कल काय असणार आहे डिफरंट असणार आहे. म्हणजे रॉडचे जेवढे पॉईंट्स आहेत त्या प्रत्येक पॉईंटचं सर्कल काय असणार आहे डिफरंट, बट दे हॅव कॉमन सेंटर. म्हणजे प्रत्येक पॉईंटचा V1 असेल तर त्याचा R1 असणार, V2 असेल तर काय असणार आहे R2 ओमेगा, ओमेगा कॉन्स्टंट आहे, V3 असेल तर काय असणार आहे R3 ओमेगा. म्हणजे प्रत्येक पॉईंटची रेडियस वेगळी आहे, प्रत्येक पॉईंटचं सर्कल डिफरंट आहे, बट दे हॅव कॉमन सेंटर. प्रत्येक सेंटर काय कॉमन आहे. मग अशा कंडिशनमुळे मला काढायचं आहे काय EMF इन दी रॉड. मग मी काय करणार माहिती का, ड्यू टू दिस डिफरन्स रेडियस वेगळी आहे, प्रत्येक पॉईंटची व्हॅलोसिटी काय डिफरंट आहे, मग तुम्ही डायरेक्ट नाही काढू शकत. मला काय करावं लागेल माहिती का, इंटिग्रेशन. प्रूफ नाही यायचं पण लक्षात ठेवा की रोटेटिंग EMF मध्ये काढायचं असेल तर एक्स वरती जावा, dx एलिमेंट घ्या, त्या dx एलिमेंटची व्हॅलोसिटी किती आहे v, हे काढून टाकतो मी सर्कल. काय केलं मी, एक्स वरती जावा, dx एलिमेंट घ्या आणि dx एलिमेंटची व्हॅलोसिटी किती आहे v. मी काय करणार की प्रत्येक पॉईंटची व्हॅलोसिटी वेगळी आहे ना, मी एका पॉईंटची काढतो आणि त्याला इंटिग्रेट करत जातो, मला काय मिळेल सगळ्याची व्हॅलोसिटी. आणि एकदा व्हॅलोसिटी आली की मी काय काढणार EMF. कसं काढायचं बघा, मला एक सांगा की मोशनल EMF मध्ये फॉर्म्युला काय होतं, D इज इक्वल टू BLV. आठवते का नाही, गेट बाय की हा पार्टिकल पुढे चाललाय ना विथ व्हॅलोसिटी v आणि नंतर तो रोटेट करणार आहे, पण आता तो वरती चाललाय ना लिनियर व्हॅलोसिटी. मी आता काय होते मोशनल EMF होते. मग मोशनल EMF असेल तर मोशनल EMF चा फॉर्म्युला काय, D इज इक्वल टू BLV. रोटेशन व्हायचं आहे अजून, dx ला व्हॅलोसिटी v दिली, तो वरती चाललाय v क्रॉस b. मग मी वापरतो मोशनल EMF चा फॉर्म्युला. मग dx मुळे d फील्ड क्रिएट होणार, आईलच्या जागी काय येणार आहे dx. dx मुळे फील्ड काय असणार आहे d. मला काढायचं आहे काय अख्ख्या रॉडचा EMF काढायचा, देअरफॉर इंटिग्रेशन d इंटिग्रेशन b dx v. d ला जे इंटिग्रेट केलं तर मला काय म्हणणार e, v कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ dx. आणि v चा फॉर्म्युला काय इन टर्म्स ऑफ ओमेगा, v इज इक्वल टू r ओमेगा, r इंटू ओमेगा dx. r काय रेडियस, पण मी एकच एलिमेंट घेतला dx, म्हणजे रेडियस किती येणार x, r ची जागी घ्या x, मग एक साथ मल्टिप्लाय करा b ओमेगा x dx चे इंटिग्रेशन किती येणार b ओमेगा x स्क्वेअर बाय 2. आणि लिमिट कुठून कुठपर्यंत येणार आहे अख्ख्या रॉडची लेंथ 0 टू L. Therefore E is equal to b omega L square by 2. समजलं का प्रूफ का नाही समजलं. प्रत्येक पॉईंटची व्हॅलॉसिटी डिफरंट आहे. मग मी काय केलं, हिंजपासून एक्स डिस्टन्सवरती एक एलिमेंट घेतला dx की जो v व्हॅलॉसिटीने वरती चालला आहे. आणि सर्क्युलर मोशनमध्ये एक फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू r टाइम्स ओमेगा. r काय सर्कलची रेडियस, पण कोणत्या सर्कलची, या पॉईंटची dx ची. मग dx ची रेडियस किती आहे x, मग v इज इक्वल टू x टाइम्स ओमेगा. बट ड्यू टू डिफरंट रेडियस मी ह्याला काय करतोय इंटिग्रेट करतोय. प्रूफ काय पेपरला येणार नाहीये. मग स्मॉल dx मुळे स्मॉल EMF d b dx इंटू v, b v आणि v चा फॉर्म्युला काय r टाइम्स ओमेगा, r ओमेगा, पण r च्या काय x ओमेगा, x ला आत मल्टिप्लाय करा x dx आणि x dx इंटिग्रेशन काय x स्क्वेअर बाय 2. आणि कुठून कुठपर्यंत करता इंटिग्रेशन, अख्खी लेंथ किती आहे L, 0 टू L. हे तसलं नाही a टू a प्लस L, तसलं नाही इथं 0 टू L डायरेक्ट. मग 0 टू L केलं तर b ओमेगा L स्क्वेअर बाय 2. स्टार करा. आणि हा कोणता फॉर्म्युला आहे रोटेटिंग EMF, फेमस फॉर्म्युला, रोटेटिंग EMFचा फेमस फॉर्म्युला. आणि आपण जो बघितला तो कोणता माहिती का, E इज इक्वल टू BLV. डिफरन्स समजून घ्या बरं काय, BLV कॉस थिटा. हा कसला आहे, दिस कॉल्ड एज मोशनल EMF. संपला विषय. दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. मोशनल EMFचा फॉर्म्युला BLV कॉस थिटा, वेक्टर फॉर्म v क्रॉस b इंटू L. आणि हा b ओमेगा L स्क्वेअर बाय 2. ह्याचा वेक्टर फॉर्म नाही आहे, फक्त नाही दिला त्यांनी, b ओमेगा L स्क्वेअर बाय 2. आता सगळ्यात मेन वेअर L इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम
हिंज. सगळ्यात मेन महत्त्वाचं एल काय बाळा? व्हॉट इज एल? तो म्हणतो असं लेंथ ऑफ कंडक्टर, मान्य आहे, बरोबर आहे, लेंथ ऑफ कंडक्टर. पण कुठून घेतली तुम्ही लेंथ? जिथं तुम्ही तुमच्या रॉडला हिंज केले, हिंज म्हणजे फिट केले, त्या फिट केलेल्या पोर्शनपासूनची अख्खी लेंथ एल. एल इज डिस्टन्स ऑफ पॉईंट. पॉईंट म्हणजे कोणता? ह्या रॉडवरचा हा पॉईंट घेतला मी, ह्याचं डिस्टन्स किती आहे हिंजपासून? एल. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे स्टार करा खालचं, तुम्हाला कळेल न्यूमरिकलमध्ये काय येते. आधी न्यूमरिकल घेतो मी, त्यावेळेस तुम्हाला कळेल. एल इज कुठलं पण डिस्टन्स नाही, एल इज डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम दी हिंज. बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. बी मॅग्नेटिक फील्ड, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, एल आत्ता सांगितलं मी डिवाइड बाय 2. आणि दोन्ही फॉर्म्युला ब्रेनमध्ये फिट करा. मोशनल EMF बी एल बी कॉस थिटा आणि रोटेटिंग EMF बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. प्रूफ काय येणार नाही पेपरला, पण तुम्हाला माहीत पाहिजे कसं आलं ते. ॲक्च्युली पुस्तकात दिलं आहे, हीच मेथड आहे, काहीच नाही वेगळं. बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. समजलं ना काय केलं मी? एक्सपेरिमेंट झाला ह्या. तुम्हाला जसं कुठनं आलं, एक मी फील्ड क्रिएट केलं आणि रॉडला सर्कलमध्ये फिरवलं जोरात, आणि आफ्टर टाईम टी मला काय कळलं की ते रॉडमध्ये ऑटोमॅटिकली करंट प्रोड्यूस झाला. मग करंट कधी प्रोड्यूस होईल? जेव्हा व्होल्टेज असेल. व्होल्टेजमध्येच काय? EMF. मग मी चेक केलं की त्या रॉडमध्ये EMF किती आहे, तर EMF एवढा आला, बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. दिस टोटल टर्म इज कॉल्ड एज रोटेटिंग EMF. आता न्यूमरिकल बघूयात आपण. न्यूमरिकल बघितलं ना तुम्हाला एक आयडिया येईल की हा फॉर्म्युला कसा वापरायचा. बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. बघूया आपण न्यूमरिकल. एवढंच आहे, बाकी काय नाही आहे. फिनिश, खतम, एवढंच आहे रोटेटिंग EMF. समजून घ्या, लिहून घेतलं चालेल वहीमध्ये. दिस इज कॉल्ड एज रोटेटिंग EMF. झालं. आता एक्झाम्पल बघा आहे. पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलंच एक्झाम्पल भारी एकदम कन्सेप्च्युअल एक्झाम्पल आहे. सेंटरला हिंज केलं आहे, ABCDE आणि ओमेगाने रोटेट करायला. टोटल रॉडची लेंथ 2L आणि फील्ड आउटवर्ड आहे. फाइंड, क्वेश्चन काय बघा, फाइंड VE मायनस VC पहिला. सेकंड VA मायनस VC. थर्ड VA मायनस VE. आणि फोर्थ VA मायनस VE आणि फोर्थ VC मायनस VD. अजून दिले का बघू काय? VD मायनस VE. एका एक्झाम्पलमध्ये तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील बघा. VD मायनस VE बघा आता नीट बघा. आता आधी डायग्राम काढा, आपण एक एक पॉईंट बघूयात. हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. VE मायनस VC आधी पॉईंट बघायत, मी तुम्हाला ती डायग्राम जरा एक्सप्लेन करतो. ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का? असं येतं बघा. टोटल लेंथ किती आहे? 2L. मी काय केलं माहिती आहे का? हे दोन एंड पॉईंट आहेत. कोणते? A आणि E. हे दोन एंड पॉईंट आहेत, त्याचे निम्म करा सेंटर. ह्या दोघांचं निम्म करा, हा पॉईंट आणि हा पॉईंट. असं ॲक्च्युली A हा पॉईंट B, हा C, हा D आणि हा E. नीट बघा. टोटल लेंथ किती आहे? 2L. निम्म L. A आणि Cच्या निम्म परत करा. AB आणि BCची लेंथ काय? सेम. CD आणि DEची लेंथ काय? सेम. ॲक्च्युली असे पॉईंट्स आहेत ते. मग हे लेंथ L L L L सॉरी L नाही, निम्मी L आहे ना, L/2 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 L/2. हां, ह्या दोन पॉईंट्समध्ये L/2 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 आणि L/2. टोटल लेंथ किती झाली? 2L. अशी ॲक्च्युली डायग्राम आहे ती. आता काढायचं काय आपल्याला? पहिलं बघा. आता इथे बॅटरी क्रिएट होणार आहे ह्या रॉडमध्ये. बॅटरी का क्रिएट होणार आहे? कारण ते सर्कलमध्ये फिरतंय, रोटेटिंग EMF. मला काढायचं आहे की EMF किती असेल. ते काय म्हणतायत की VE मायनस VC करा. म्हणजे पॉईंट E आणि पॉईंट C बघा कोणता आहे? कोणता आहे पॉईंट? पॉईंट E आणि पॉईंट C. आता बाकी सगळे विसरून जावा, बाकी सगळं विसरा तुम्ही, बाकी काढून टाकतो पॉईंट. मधला काय C ना, हां असं ॲक्च्युली. आणि मध्येच मी हिंजे केलं आहे. ते काय म्हणतायत की VE मायनस VC करा. VE मायनस VC.
अख्ख्या रॉडला विसरा तुम्ही आणि फक्त एवढंच रॉड कन्सिडर करा आणि मला सांगा की एवढ्या रॉडमध्ये EMF किती असेल. आता EMF म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, हायर लोअर, म्हणजे असं क्रिएट होणार इथं. पण मला आधी हे सांगा बरं की हायर कोण आहे, हायर CA का हायर EA, कोणतं आहे तुम्ही म्हणता सर कसं काढायचं. तोच फॉर्म्युला आहे V×B × L, तोच. मोशनल EMF मध्ये आपण जो कन्सेप्ट वापरला ना, टू फाइंड हायर लोअर व्हॅल्यूज, तोच इथं वापरायचा आहे. रोटेटिंग EMF मध्ये जर काढायचं असेल तुम्हाला की कोण हायर आहे कोण लोअर आहे, तोच वापरायचा V×B × L. चला आता मला सांगा रॉड कसं रोटेट होतोय, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. नीट बघा पुढे. असं रोटेट होतंय क्लॉकवाईज. सर्कलाच चाललंय त्याचं ॲक्च्युली. बघा असं आहे ओमेगा क्लॉकवाईज. मग मला एक सांगा, सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवरती व्हेलॉसिटी असते टँजेन्शियल. मग हा जर रॉड असेल तर प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी असणार आहे टँजेन्शियल. संपला विषय. मग इथं या ह्या रॉडमध्ये, इथं या. व्हेलॉसिटी खाली आहे ना, हात खाली, आणि फील्ड कुठे आहे, आउटवर्ड. आणि असं म्हणलं अरे रॉड असं रोटेट होतोय ना ओमेगाने, खाली चाललाय रॉड, हा खाली चाललाय, हा वर चाललाय. मग खाली जात असेल तर लिनियर व्हेलॉसिटी काय असणार, V खाली, आणि फील्ड बाहेर आहे. थंब कुठं आला, टुवर्ड्स C. C येणार हायर आणि E काय येणार आहे लोअर. ते काय म्हणतायत की V - VC काढा. मग तुमचा आन्सर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार सांगा मला. ऑब्विसली निगेटिव्ह येणार, कारण हायर कोण आहे C, लोअर कोण आहे E. मग खाली लिहा आता नीट, साधे, काहीच नाही डोकं लावायचं. खाली घ्या. पहिलं एक्झाम्पल, बाय V×B .L we can say point C is higher than E. Simple आहे बघा. C is higher than E, therefore V - VC. त्याचा आन्सर काय ना माहिती का, मायनस. ते ऑलरेडी मायनसच घेतो मी. आता मला सांगा फेमस फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला काय रोटेटिंग EMFचा. त्याचा काय होता आपला BLB cos θ. रोटेटिंग EMFचा बेसिक फॉर्म्युला काय, B⍵L²/2 आहे, तसं लिहितो मी. तोच आहे फॉर्म्युला, B⍵L²/2. B तर तेवढंच आहे, ओमेगा पण कॉन्स्टंट. L काय सांगितलं बघा, आठवावर L काय सांगितलं तुम्हाला, L काय सांगितलं होतं आठवा मला, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम दी हिंज. म्हणजे तुमचा रॉड जर असा असेल, नीट बघा काय म्हणतोय मी, आणि या रॉडचा मला EMF काढायचा आहे, तर कंडिशन काय माहिती का, हा एंड पॉईंट आणि हा एक एंड पॉईंट आहे. तर ते काय म्हणतायत माहिती का, एक्स्ट्रा नॉलेज आहे बरं का, हे पुस्तकात दिलं नाही आहे, न्यूमरिकल सॉल्विंगसाठी हे नॉलेज लागणार आहे. ते काय म्हणतायत की ज्या दोन पॉईंटमधली, म्हणजे आता ही लेंथ आहे ना आपली ॲक्च्युली, तर हा एक एंड पॉईंट, हा एक एंड पॉईंट. ते काय म्हणतात माहिती का, की कोणता तरी एक एंड पॉईंट मस्ट बी अटॅच टू द हिंज. कोणता तरी एक पॉईंट मस्ट बी अटॅच टू द हिंज. तसं असेल ना तर त्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटची लेंथ कॅल्क्युलेट करा आणि ते इथं पुट करा. आता आधी मला हे चेक करू द्या की माझे कोणामधलं चाललंय, E आणि C. मग E आणि C मधला कोणता तरी एक पॉईंट आहे का हिंजला अटॅच आहे, हो का, मधलाच आहे C. Cच पॉईंट कशाला अटॅच आहे, हिंजला अटॅच आहे. मग माझी कंडिशन बरोबर आहे. मग हे डायरेक्ट लेंथ मेजर करतो, किती आहे ही लेंथ, किती आहे C2E मधली, टोटल किती आहे 2L, निम्मी किती असणार L, बरोबर आहे. ऑप्शन मध्ये असणार B⍵L²/2 पॉझिटिव्ह, दुसरा असणार निगेटिव्ह, तिसरा काहीतरी वेगळंच असेल, चौथं काहीतरी वेगळं असेल. आन्सर काय आलं, -B⍵L²/2. डोक्यात काय फिट करायचं आहे, हायर लोअर कोणतं आहे, V×B. त्यानंतर चेक काय करा, L ज्या दोन पॉईंट मधलं काढताय पोटेन्शियल डिफरन्स, त्यातलं एक पॉईंट मस्ट बी अटॅच टू हिंज. लिहून घ्या वाटलंच तुम्ही. सेकंड कोणतं आहे, AC. ए कुठे, हां, आणि C हा आहे. चला A आणि C इथं काढतो सेपरेट मी, AC आणि असं चाललाय ओमेगाने, असं रोटेट होतं का, असं क्लॉकवाईज. इथले सगळे पॉईंट्स कुठे जाणार, वरती जाणार, V वरती, आणि फील्ड कुठे आहे, बाहेर आहे. मग असं होईल का, असं करावं लागेल. V व्हेलॉसिटी वर चाललंय, फील्ड बाहेर आहे, म्हणजे हायर कोण येणार, C. हल्ले हियर C इज हायर दॅन A. therefore EMF कोणाचा काढायचा डिफरन्स, A - C. इथं पण निगेटिव्ह आहे ना, A - C इज इक्वल टू VA - VC इज इक्वल टू, C हायर आहे ना आपला, -B⍵L²/2. पण L काय आहे,
2 पॉईंटमधलं डिस्टन्स, त्यातलं एक पॉईंट काय पाहिजे, हिंज पाहिजे, आहे हिंज पॉईंट, बरोबर आहे, हे पण तेवढं झालं. बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 मायनस, बघा आले, प्रत्येक पॉईंटवर चाललंय ना व्ही ने, व्ही हे झालं. थर्ड ए मायनस ई, ए मायनस ई, ए मायनस ई, ए मायनस ई. आता हे कसं काढणार, ए मायनस सी, या तिकडं तिसरं रॉड असा आहे, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट ई, ए आणि ई काढायचं आहे काय, व्ही ए मायनस व्ही. आधी आपण हायर लोअर चेक करूयात कोणते, व्ही ए मायनस व्ही. लेट मी चेक हु इज हायर हु इज लोअर. हे बघा, व्ही ए मायनस व्ही. आता सगळ्यात मेन क्वेश्चन माझा हा आहे की यात हायर लोअर कसं काढणार तुम्ही, हाऊ टू फाइंड हायर अँड लोअर. येईल का काढता बघा बरं, जरा विचार करा, मी पण विचार करू जरा. आता तुम्ही काय म्हणताल माहिती आहे का, सर मध्ये हिंज केलंय ना आपण, आता कुठं रॉड कुठं चाललाय, मी काय जण काय म्हणतील माहिती आहे का, सर मी जर लेफ्टला आलो तर रॉडवरती चाललाय व्हीने, आणि राईटला व्हीने खाली चाललाय. मग एक जण काय करेल माहिती आहे का, असं करेल, व्ही आणि फील्ड बाहेर आहे ना, क्रॉस बी, ई हायर. दुसरा जण म्हणेल सर मी इथं थांबलोय, खाली चाललाय व्ही आणि व्ही क्रॉस बी, ए मोठा आहे, मी झाले गणले की. म्हणजे निम्मा क्लास काय म्हणणार, सर ए हायर आहे, आणि निम्मा क्लास काय म्हणणार, सर ई हायर आहे. तर तुम्ही काय केलं, व्ही क्रॉस बी. म्हणजे तुमच्याकडे 2 ऑप्शन आले चेक करायला व्ही क्रॉस बीचे, लेफ्ट साईड अँड राईट साईड. हे एक्झाम्पलमध्ये बघा बरं, ऑप्शन आहे का, एकच ऑप्शन आहे, इथं चेंज केला आहे ना, आणि अख्खा रॉडवरती चालला आहे. तिकडे आहे काय पलीकडे खाली, तर नाही ना, गेलाच नाही तिकडे गेलाच नाही अजून रॉड, एकच रॉड आहे एवढा जो मला दिसतोय, तो कुठं चाललाय, वर चाललाय, डायरेक्ट काढले मी. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलेलं की बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 मध्ये एल लेंथ बिटवीन दॅट 2 पॉईंट्स, पण त्या 2 पॉईंटमधला एक पॉईंट मस्ट बी कनेक्टेड टू हिंज. तिथे एक पण पॉईंट हिंजला कनेक्टेड नाही आहे बघा, ए पण नाही आहे आणि ई पण नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे की सर तुम्ही म्हणताय ई पण हायर आणि ए पण हायर, तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे आला आहे. मग आता करायचं कसं सॉल्व्ह एक्झाम्पल, हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे का, तुम्हाला हे काढावं लागलं आधी. इथं बाकी पुढं इथं ई ए आणि इथं ए काढायचं आहे आपल्याला व्ही ए मायनस व्ही. मग या इक्वेशनमधनं जर हे इक्वेशन मी सबट्रॅक्ट केलं तर डायरेक्ट मला मिळणार व्ही ए मायनस व्ही ए. मग हा क्वेश्चन जर MCQ मध्ये आला, आत्ता मी तुम्हाला सांगितले की हे काढा हे काढा, MCQ मध्ये हाच क्वेश्चन येणार आणि डायरेक्ट म्हणणार फाइंड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड ई. आणि बरीच जादूगार, बरीच दीडशहाणी काय करणार माहिती आहे का, डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. काय सर फॉर्म्युला, बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2, झालं की मग विषय संपला. हा फॉर्म्युला वापरायचा. एल काय 2 पॉईंटमधलं डिस्टन्स, आणि हे किती डिस्टन्स आहे, कंडक्टरची लेंथ 2L. मग किती येणार माहिती आहे का, बी ओमेगा 4L स्क्वेअर बाय 2, आणि ते सोडवणार मग 2B ओमेगा एल स्क्वेअर. मग चेक करू द्या आन्सर किती येते आधी. बरीच जण काय करणार, असं सोडवणार. सांगणार किती माहिती आहे फायनल, 2B ओमेगा एल स्क्वेअर. आणि ऑप्शनमध्ये असणार हा ऑप्शन पहिला एच असणार, हा ए असणार, दुसरा काहीतरी असेल, तिसरा काहीतरी असेल, चौथा काहीतरी असेल. आणि तुम्ही हे असलं करणार, एल टाकणार 2L, तर पुट करणार, झालं मग 2B करून येणार टिक मार्क. जाग्यावर का गेला, कारण यू डोंट हॅव नॉलेज, प्रॉपर नॉलेज की एल काय आहे. ज्या 2 पॉईंटमधला डिफरन्स काढताय त्या 2 पॉईंटमधला डिस्टन्स आहे एल, पण त्यातला एक पॉईंट हिंजला पाहिजे, तो आहे का बाळा, नाही आहे. मग तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. काय करणार, तुम्हाला हे काढावं लागेल, हे काढावं लागेल, आणि मग दोघांमध्ये काय करावं लागेल, डिफरन्स घ्यावं लागेल, त्याशिवाय सुटणारच नाही. आता बघा खाली, ह्याला इक्वेशन नंबर 1 करा, हे तुम्हाला कळायला पाहिजे आता न्यूमरिकल्समध्ये. ते MCQला तुम्हाला अजूनच यावं लागेल की नाही आहे हिंजला, म्हणजे आपल्याला दुसरे 2 पॉईंट्स काढावं लागतील. तर तो ऑप्शन आत्ता मी दिलं आहे तुम्हाला. आता मी डायरेक्ट जर क्वेश्चन दिला असतं तुम्हाला की कॅल्क्युलेट व्ही ए मायनस व्ही आणि सोडवलं असतं, निम्म्याच्या वर मुलं कन्फ्यूज झाली असती, म्हणले असते सर कसं काय येईल मी डायरेक्ट. त्यामुळे हे मुद्दाम घेतले मी आधी, आणि मग तिसरं एक्झाम्पल घेतलं. MCQला काय येणार माहिती आहे का, हे डायग्राम येणार, हे तर विचारणारच नाही, आणि डायरेक्ट ते विचारणार, मग तिथे तुम्ही कन्फ्यूज होणार. त्यासाठी आधी हे 2 महत्त्वाचं पाहिजे. आता काय करायचं, आता काय लहान मुलांचे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम
2 मायनस 1 करा. चल घ्या काढायचं का व्ही मायनस व्ही सी ना. हां व्ही ए मायनस व्ही सी मायनस व्ही आणि हे मायनस मायनस प्लस व्ही सी इज इक्वल टू हे किती आहे मायनस बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 मायनस आणि हे मायनस आहे मायनस मायनस प्लस बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 सीला सी कॅन्सल. सो व्ही मायनस व्ही ए मायनस व्ही सी इज इक्वल टू 0. हे लहान मुलांचं आहे आता ह्यातनं हे सबट्रॅक्ट करा की हे मायनस आहे आणि मायनस मायनस काय होणार प्लस आणि प्लस आणि एक मायनस कॅन्सल झालं 0 1 नाही 0 आणि ऑप्शन हा असणार सेकंड. पहिला असणार 2b ओमेगा एल स्क्वेअर, सेकंड असणार 0, थर्ड काहीतरी असेल, चौथा काहीतरी असेल आणि 99% मुलं करणार ऑप्शन ए जो की ऑप्शन आहे बी. त्यामुळे मी म्हणलं तिथे लिहून घ्या नीट. तिथं मागशी लिहिले ना आपण एल इज डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द हिंज त्यात लिहा की त्यातच लिहा परत की आउट ऑफ 2 पॉईंट्स 1 मस्ट बी कनेक्टेड टू हिंज. तिथं लिहा मागच्या थेरीमध्ये आउट ऑफ 2 पॉईंट्स 1 पॉईंट मस्ट बी कनेक्टेड टू हिंज. ते लिहून घ्या नीट. झालं आता काय खेळायचं आहे. आता पुढचं बघा एवढं सांगायचं तुम्हाला मेन. आता व्ही सी मायनस व्ही डी व्ही सी मायनस व्ही डी मग या इथं फोर्थ नीट बघा व्ही सी मायनस व्ही डी. आता बघा सी आणि डी त्यातला एक पॉईंट हिंजला कनेक्टेड आहे संपला विषय. मग काय सोपंच आहे. रॉड कुठं चाललाय खाली विथ वेलोसिटी व्ही आणि रोटेट कशाने होते ओमेगाने. सी हायर आहे ना खाल्ल्या सी इज हायर देअरफॉर काढायचं आहे व्ही सी मायनस व्ही डी ना व्ही सी मायनस व्ही डी बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 आणि लेन किती आहे बघा बरं टोटल 2L निम्मी किती आहे L आणि त्या परत निम्मी L बाय 2 L बाय 2चा स्क्वेअर करायचा आहे बाळा बी ओमेगा L बाय 2चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 किती येत आहे बघ बरं हे बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8 फायनल आन्सर बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8. चुकलं नेट करा कॅल्क्युलेशन. टोटल 2L आहे निम्म L आणि परत निम्म किती येणार L बाय 2 आणि ते L बाय 2 ह्यात पुट करायचं आहे L बाय 2चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे L स्क्वेअर बाय 4 आणि 4 परत खाली येणार 2ला मल्टिप्लाय व्हायला बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8 संपला विषय. चौथं झालं. स्टार करा एक्झाम्पलला कन्सेप्च्युअल आहे एक्झाम्पल बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8. आता पुढचं घ्या व्ही डी मायनस व्ही डी मायनस व्ही हे पण नाही सुटत व्ही डी आणि व्ही हे दोन एक्झाम्पल वेगळे होते बघा हे दोन तिसरं हे आणि हे एक्झाम्पल वेगळे फक्त बाकी सगळे हिंजला कनेक्टेड आहे 3. व्ही डी मायनस व्ही कसं काढणार बघ बरं आता हाऊ टू फाइंड व्ही डी मायनस व्ही व्ही डी मायनस व्ही नीट बघा इथंच आहे बघा इथं व्ही डी आहे आणि ते व्ही आहे करा मग सबट्रॅक्शन दोघांमध्ये संपला विषय. एका सोपं जात आहे माहिती का आपण हे काढले त्यामुळे हे आलं तुम्हाला जर डायरेक्ट क्वेश्चन आला ना फाइंड व्ही डी मायनस व्ही तर मग तुम्हाला जाणार एक 2-3 मिनटं जाणार तुमची. आत्ता आपण हे काढलं ना बाळा त्यामुळे तो डायरेक्ट सबट्रॅक्शन करून ते काढलं लगेच त्यामुळे तुम्ही हे काढलं लगेच. पण तुम्हाला जेव्हा डायरेक्ट क्वेश्चन येईल ना फाइंड व्ही डी मायनस व्ही तेव्हा तुम्ही काढणार तेव्हा तुम्हाला काय काढावं लागेल तेव्हा तुम्हाला विचार करावा लागेल काय करणार थोडं खेळावं लागेल पण सुटेल. विचार पण नाही करायचा ह्या दोघांमध्ये काढायचं किती आहे आणि परत ह्या दोघांमध्ये काढायचं कारण हा पॉईंट कॉमन आहे ना सबट्रॅक्शन घेतलं की हा पॉईंट काय होणार कॅन्सल होणार झालं ते जास्त पण नाही डोकं लावायचं. खाली घ्या आता ह्याला करा इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन नंबर 4 बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8चं सबट्रॅक्शन घ्या मग लगेच आन्सर येईल. खाली घ्या 4 मायनस इक्वेशन नंबर 3 व्ही सी मायनस व्ही डी मायनस व्ही ए प्लस व्ही करू आपण काहीतरी व्ही डी मायनस व्ही ए करायचं व्ही सी मायनस व्ही डी मायनस व्ही ए आणि प्लस व्ही आणि ते किती आहे बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8 पॉझिटिव्ह झालं आहे ना आणि ते मायनस 0 करा. अरे यार गणलं जरा काहीतरी एक कॉमन पॉईंट पाहिजे ना आपला तो आलाच नाही. व्ही ए मायनस व्ही सी काढले करा आपण हां काढले बघा इथं काय करा ह्या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करा अख्ख्याला
म्हणजे व्ही सी मायनस प्लस व्ही डी प्लस व्ही ए मायनस व्ही ई इज इक्वल टू झालं. आता बरोबर आहे, काढायचं आहे काय व्ही डी मायनस व्ही ई, आणि हे किती आहे हे काढायचं आहे, आणि हे किती आहे व्ही ए मायनस व्ही सी, आणि व्ही ए मायनस व्ही सी बघायचं ते दुसरंच आहे, किती आलं बघ बरं व्ही ए मायनस व्ही सी मायनस बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 मायनस बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8. Therefore VD minus VE is equal to minus B omega L square by 8 plus B omega L square by 2. LCM आला 8 minus B omega L square plus 4B omega L square. किती आलं 4 minus 1 3 by 8 B omega L square. 4 मधनं एक गेला ना हां 3 by 8 एवढ्या ते का बघ चेक करा बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 8 फिनिश. स्टार करा एक्झाम्पलला. ह्यातले 1 2 3 कन्सेप्ट क्लिअर झाले आपले. कसं करायचं ते 2 पॉईंट जर डायरेक्ट हिंजला अटॅच नसतील तर तुम्हाला असं करावं लागेल. दुसरे 2 व्हॅल्यूज काढावे लागतील की ज्या हिंजला अटॅच आहेत, मग दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. नीट लिहून घ्या बरं का हे दोघं काढायचे ना आपलं व्ही डी मायनस व्ही आणि व्ही ए मायनस व्ही सी बघा इथं काढलं आपण. ह्या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करा झालं. मग पुढचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे 3 by 8 बी ओमेगा एल स्क्वेअर बघा खतम. वेळ लागला क्वेश्चनला, मोठा होता ना, पण जरा कन्सेप्ट क्लिअर झाले आपले. पॅरेंट्स आलेत का? एक 5 मिनटात आलो मी, कोणतरी आले. चला ते मध्ये पालक येत होतं त्यामुळे वेळ लागला, बंद करावं लागलं म्हणजे व्हिडिओ. काय बघा पहिलं एक्झाम्पल झालं आपलं रोटेटिंग EMFचं. सेकंड काय बघा एक एक्झाम्पल चांगलं आहे बघा. सेकंड एक वायर घेतली बघा, असलं शेप आहे वायरचं, आणि वायरला रोटेट केलं ओमेगाने. फील्ड इनवर्ड आहे, काढायचं आहे काय रोटेटिंग EMF इन दी वायर. आता या केसमध्ये काय करणार बघा बरं तुम्हाला एक आठवतंय का मोशनल वेव्हमध्ये आपण काय केलं बघा. मी काय म्हणलेलं की असली आर्क होती बघा, त्या आर्क विनेवरती घेतलेली बघा, मी हे जॉईन केलं बघा 2 एंड पॉईंट्स आर आर. बघा एक्झाम्पल आहे बघा, सर्क्युलर सेमी सर्क्युलर आर्कला वरती घेऊन गेलो बघा मी, आणि काढायचं होतं EMF. फॉर्म्युला एकच आहे BLV, पण आन्सर आपला आरमध्ये होतं त्यामुळे हे 2 पॉईंट जॉईन केले ते मी, आणि आर प्लस आर 2R म्हणजे 2R इंटू व्ही आणि 2V VR आन्सर आलं बघा. इथं पण तेच आहे. आता तुमची वायर अशी आहे बघा, लेंथ माहिती आहे का कशी माहीत असेल, हे तुम्हाला मेजर करावं लागलं असतं कर्वमध्ये हे मेजर करावं लागेल सगळं, आणि मग तुम्हाला लेंथ काढावी लागेल. मग इन्स्टेड ऑफ डुईंग दिस कॉम्प्लिकेटेड आहे नाही, लेंथ काढू शकत नाही आपण, कोणच काढू शकत नाही. कशी मेजर करणार ती लेंथ? आता इन्स्टेड ऑफ डुईंग दिस आपण काय करू, हे जो शेप आहे ना वायरचा त्याचा हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करू. काय होणार मी सांगतो काय होणार, जॉईन करू आणि मग हे रोटेट करा ओमेगाने. आता एक लूप झालं बघा, क्लोज लूप. हे क्लोज लूप आहे का? नाही आहे. आता मी जॉईन केलं, दिस इज कॉल्ड ॲज क्लोज्ड लूप. मग क्लोज लूपमध्ये मला एक सांगा, इथं जर एक बॅटरी क्रिएट झाली क्लोज लूपमध्ये, आणि इथं पण एक बॅटरी क्रिएट केली मी क्लोज लूपमध्ये, तर क्लोज लूपमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलेलं बघा की क्लोज लूपमध्ये
फ्लक्समधला चेंज हा 0 असतो. नो चेंज इन फ्लक्स. नो चेंज इन फ्लक्स. कारण इथली जी बॅटरी आहे ना आणि इथली बॅटरी दोघांचं EMF सेम असणार आहे. मग EMF जर सेम असेल तर करंट फ्लो होईल का? नाही होणार. मग मी काय म्हणणार, फ्लक्स चेंज जर 0 असेल तर इथला EMF आणि इथला EMF काय असणार आहे? सेम. मग इन्स्टेड ऑफ डुईंग दिस कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, मग हे घाणेरडी लेंथ ॲड करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट हे सॉल्व करा ना. मग ह्याचा EMF काढा आणि तो EMF हा EMF काय असणार आहे? ऑब्व्हियसली सेम असणार आहे. सेम जर असेल तर फ्लक्समधला चेंज किती येणार आहे? 0. कळतं का तुम्हाला काय म्हणते बघा? अरे क्लोज सर्कलला जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह केलं, ह्याला जर तुम्ही मूव्ह करताय मॅग्नेटिक फील्डमध्ये, फ्लक्सचा फॉर्म्युला काय? BdS cos थिटा. बी चेंज होतोय का? नाही होत. एरिया चेंज होतोय का? कमी जास्त होतोय का? नाही होत, तेवढाच राहतोय. मग फ्लक्समध्ये जर चेंजेस होत नसेल तर फ्लक्स चेंज किती आला? 0. म्हणजे फ्लक्समध्ये चेंजेस होत नाही आहे, मग EMF क्रिएट होईल का? नाही होणार. मग EMF क्रिएट होत नाही आहे ह्याचा मिनिंग काय झाला माहिती आहे का? की वरचा EMF आणि खालचा EMF सेम आहे आणि दोघांचं सबट्रॅक्शन किती आहे? 0 आहे. मग नेट EMF किती आला? 0. फ्लक्समधला चेंज 0, नेट EMF पण किती आला? 0. मग माझं काय म्हणणं आहे की जर इरेग्युलर ऑब्जेक्ट असेल किंवा इरेग्युलर लेंथ असेल तर इनिशियल आणि फायनल पॉईंट जॉईन करा. हे जॉईन करा, डायग्राम सेपरेट काढा हे, आणि लेंथ किती आहे? L. डायरेक्ट फॉर्म्युला झाला EMF इज इक्वल टू B ओमेगा L²/2, वेअर L इज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स आणि 2 पॉईंटमधला एक पॉईंट काय आहे? अटॅच टू हिंज. झाला विषय संपला. आणि डायरेक्शनची काही गरज नाही लोअर हायरची, फक्त मला काढायचं व्हॅल्यू काय. हा हायर येणार आणि हा लोअर येणार आहे. झालं. MCQ मध्ये सापडेल बघा एक्झाम्पल हे. असली वायर B ओमेगा L²/2. B ओमेगा L²/2. मी असं आहे ॲक्च्युली बघा, ही वायर आहे आणि मी हे 2 पॉईंट जॉईन केले आणि ह्याला सर्कलमध्ये फिरवा कुठं पण लूपमध्ये. मग ह्याला जो लूपमध्ये तुम्ही फिरवलं तर मला सांगा फ्लक्स काय राहणार? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय राहणार आहे? BdS cos थिटा. बी चेंज होतोय का? नाही चेंज. याचा एरिया कमी जास्त करतोय का? मी नाही करत. मग ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटचं व्हॅल्यू असेल तर E1 E2 काय असणार आहे? सेम. E1 E2 काय? ह्या वायरमधलं बॅटरी आणि या वायरमधली बॅटरी काय असणार आहे? सेम. मग सेम जर असेल, हा पण 2 व्होल्ट आणि हा पण 2 व्होल्ट, मग करंट फ्लो होईल का? करंट कधी फ्लो होतो? हायर टू लोअर. मग दोघं जर सेम असतील 2 व्होल्ट 2 व्होल्ट तर करंट फ्लो होईल का? इथून पण करंट येणार, इथून पण करंट येणार, एकमेकाला काय करणार? ते अपोज करणार आहे. अपोज जर करत असेल तर हे दोघांचं EMF सेम येणार आणि दोघांची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 येणार. आपण सबट्रॅक्शन नाही करत, आपल्याला काढायचं आहे फक्त ह्याचा EMF. मग हे खालचं काढून टाकतो ना मी, सॉरी वरचं काढून टाकतो आणि खालचं सॉल्व करतो. झालं. मग हा EMF पण हा EMF काय? सेम. हे लक्षात ठेवा, हे एक कन्सेप्ट आहे की जर अवघड असेल कॅल्क्युलेशन तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला काढायचं असेल EMF किती आहे तर मग ही मेथड वापरावी लागेल. झालं आन्सर एवढंच आहे. B ओमेगा L²/2. फेमस. लेंथ मी L असाइन केली. ऑप्शन मध्ये हाच ऑप्शन आहे बघा, B ओमेगा L²/2. संपल. एक सर्कल घ्या, हा पॉइंट P हा हिंजला अटॅच आहे, C हा Q आणि हा D. फाइंड VP मायनस VQ. बघा, फाइंड VP मायनस VQ आणि ह्याला सर्कलमध्ये रोटेट करा. थर्ड एक्झाम्पल बघा, सर्कल आहे, सर्कलवरती 4 पॉईंट घेतले तुम्ही P, Q, D आणि C, आणि C पॉईंट हिंजला अटॅच केला आहे आणि त्याच फिरवले ओमेगाने, अँटी क्लॉकवाईज फिरवतोय मी. काढायचं आहे काय? VP मायनस VQ, ह्या 2 पॉईंटमधला डिफरन्स काढायचा. कसं काढणार? हाऊ टू फाइंड दिस डिफरन्स? आधी मला सांगा लोअर हायर कोण आहे दोघांमध्ये? येईल का काढता? नाही ना. का नाही येणार माहिती का? कारण दोन्ही पॉईंटमधला एक पण पॉईंट असा नाही आहे की जो हिंजला अटॅच आहे. हा हिंजला अटॅच आहे का? हा हिंजला अटॅच आहे का? नाही आहे. मग येईल का काढता? नाही काढता. कसं काढणार? मगच एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल नाही का आपण बघितलं, सिक्वेन्सने काढलेलं बघा. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये असं होतं की दोन्ही पॉईंट वेगवेगळे अटॅच होते बघा, तेव्हा आपल्याला काढता आलं नाही आपल्याला. आपण काय केलं तर पहिले 2 पॉईंट काढलेले जे हिंजला अटॅच आहेत ते, आणि मग काढलं. आता कसं काढणार सॉल्व बरं? सिम्पल आहे. ह्याचा डिफरन्स घ्यायचा आहे ना. मग आधी काय करा? हे जॉईन करा, हे जॉईन करा. या दोघांमध्ये डिफरन्स घ्या
या दोघांमध्ये डिफरन्स घ्या आणि दोघांमध्ये सी पॉईंट काय आहे कॉमन आहे, मग त्या दोघांचं इक्वेशन काय करा सबट्रॅक्ट करा, मग तुम्हाला काय मिळेल व्ही पी मायनस व्ही क्यू. चला हे घेऊ खाली खाली इनिशियली वी विल फाइंड व्ही सी मायनस व्ही पी. कसं आहे बघा, आता मला सांगा हा रॉड आहे, हा पॉईंट सी आणि हा पॉईंट काय पी आणि हा ओमेगाने चालला आहे, मी पुढे चालली व्हेलॉसिटी अशी आणि फील्ड कुठे आहे एक मिनटं आउटवर्ड आहे, फील्ड आउटवर्ड आहे, व्हीने असं चाललं आहे आणि फील्ड बाहेर आहे. हायर काय येणार पी, हायर येणार पी हियर, P is higher than C. Therefore, Vp minus Vc is equal to B omega L square by 2. काही नाही, तोच कन्सेप्ट वापरतोय, वेगळं काही केलं नाही मी डायरेक्ट काढू शकत नाहीये कारण ते हिंज लाटायची नाहीये. मग मी काय करतो हा पॉईंट काढतो आणि हा पॉईंट काढतो. ते दोन का काढतोय कारण एक पॉईंट मला एक कॉमन पाहिजे ना सबट्रॅक्शन घ्यायला, म्हणजे हा पॉईंट काय होईल कॅन्सल होईल, ते निघाल लगेच. आता ही लेन कशी येणार, एल काय आहे लेंथ बिटवीन पी अँड सी किती आहे, किती लेंथ आहे ती बघा की, हे सर्कल आहे, ही लेंथ किती असते, सर्कलची रेडियस किती असते आर, ही रेडियस किती आहे आर, मग किती आहे रूट टू आर, पायथागोरस थेरम आर आर रूट टू आर करा एलची जागी बी ओमेगा रूट टू आरचा स्क्वेअर डिवाइड बाय 2, बी ओमेगा रूट टूचा स्क्वेअर 2 इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय 2ला 2 काय होणार कॅन्सल, B omega r square. Potential difference between P and C. B omega r square. झालं B omega r square. आता इथे या C and Q for point C and Q. कसं होतंय बघा ही लाईन आहे C and Q आणि हे ओमेगाने रोटेट करते, त्यातलं एक पॉईंट हिंज लाटायचे. आता असं चाललंय ना ते व्हेलॉसिटी वरती आहे आणि फील्ड बाहेर आहे, क्यू इज हायर, लिहिलंय क्यू इज हायर दॅन सी, देअरफॉर व्ही क्यू मायनस व्ही सी इज इक्वल टू बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. बेसिक फॉर्म्युला असं आहे ना, तिथं काय होतं बी एल व्ही कॉस थीटा, इथं काय बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. एल काय दोन पॉईंट मधली लेन, त्यातला एक पॉईंट काय पाहिजे हिंज लाटायची आणि आर प्लस आर किती येणार 2r, बी ओमेगा 2r square divided by 2, b omega 4r square divided by 2, 2b omega r square. हा जरा डिफरन्स बघा 2b omega r square काढायचं काय मला, हे नाही काढायचं vp मायनस vq. आता बघा हे इक्वेशन सबट्रॅक्ट करा, ह्याला करा इक्वेशन नंबर 2 आणि ह्याला करा इक्वेशन नंबर 1 आणि करा सबट्रॅक्शन दोघांचं. Therefore, Vp minus Vc minus Vq plus Vc subtract 1 minus 2 झालं. हे किती आलंय बी ओमेगा आर स्क्वेअर मायनस आणि ते किती आहे 2b ओमेगा आर स्क्वेअर, 1 मायनस 2 मायनस बी ओमेगा आर स्क्वेअर आणि सी काय होणार कॅन्सल. सो Vp मायनस झालं खतम. आला असेल काही काहींचं, मग तुम्हाला समजलंय करायचंय काय, मायनस बी ओमेगा आर स्क्वेअर. कंडिशन काय कळलं ना रोटेटिंग EMF मध्ये, ज्या दोन पॉईंट मधला डिफरन्स घेताय त्यातला एक पॉईंट जर हिंज लाटायची नसेल, आता हा हिंज लाटायची नाही आहे बघा, तर डायरेक्ट काढू शकत नाही. असे दोन इक्वेशन काढा की ज्यातला एक पॉईंट आणि हा एक पॉईंट हिंजला काय अटॅच आहे, तेच केलंय बघा मी. पहिलं एक्झाम्पल आणि तिसरं एक्झाम्पल सेम आहे, काही फरक नाही आहे, एवढंच आहे. दिस इज कॉल्ड एज रोटेटिंग EMF मायनस बी ओमेगा आर स्क्वेअर. पुढचं घ्या आता, भारीतलं क्वेश्चन आहे पुढचं, तसलावाला क्वेश्चन, कंडक्टर आणि रॉडवाला. करंट आय ए वरती हा रॉड आहे, तो ओमेगाने रोटेट केला आहे, लेंथ एल. बघा सेम क्वेश्चन, सेम मोशनल मध्ये घेतलं ना आपण, सेम क्वेश्चन तोच, फक्त इथे रोटेटिंग EMF. काय करणार बघा बरं,
थांबा 1 मिनिट, मला येऊ द्या आधी. फक्त डायग्राम काढा. सेम क्वेश्चन मोशनलमध्ये घेतला. काय घेतलं आपण? हा कंडक्टर आणि हा असा होता बघा, आणि हा व्ही वरती घेतलेला मी. आठवते का विसरला? डिस्टन्स किती आहे? ए. नीट बघा. मोशनल मध्ये मोशनल वरती घेऊन गेलतो बघा मी, किंवा राईटला घेऊन गेलतो. आता काय करायचं मला? त्याला रोटेट करायचं आहे. काय नाही करायचं, ह्याला हिंजला अटॅच करायचं आणि फक्त सर्कलमध्ये फिरवायचं ओमेगाने, अँग्युलर व्हेलॉसिटीने. झालं. तेच एक्झाम्पल आहे बघा. कसं करणार आता हे बघा. आधी मला हे सांगा की या प्लेनमध्ये या रॉडसाठी बी कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? असला आनंद लगेच एक लक्षात ठेवायचं, बीची व्हॅल्यू कॉन्स्टंट का व्हेरिएबल? कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? काय बघा बरं, बीची व्हॅल्यू. बीची व्हॅल्यू व्हेरिएबल आहे ऑब्विसली. प्रत्येक पॉईंटवरती डिस्टन्स काय होते कंडक्टरपासूनचं चेंज होते. मग डिस्टन्स चेंज होत असेल तर बी काय असणार आहे? व्हेरिएबल. मग बी जर माझा व्हेरिएबल असेल तर मला काय करावं लागेल? इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशनची एकच मेथड आहे, मला सांगितली. काय मेथड आहे? एक्स पे जाणे का. आता एक्सवर कुठून जाणार? कुठून जाणार एक्सवरती? इथून जायचं आणि हा एलिमेंट घ्यायचा डी एक्स. त्याची वरची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही. बघा मी रॉड इथं हिंजला अटॅच केलाय ना, हिंजला अटॅच केलाय त्यामुळे मी इथून घेतलंय. हिंजला अटॅच जर नसता तर इथून एक्स घ्यायचा, इथून एक्स. समजलं का? इथून घ्यायचा एक्स. हिंजला अटॅच केलाय त्यामुळे इथून घ्यायचं. मेथड येते एक. झालं. मग आता मला सांगा साधं डेरिवेशन. आता मला सांगा साधं डेरिवेशन. आपण बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 हा फॉर्म्युला कसा डेराईव्ह केला होता? मोशनल ईएमएफने. मला सांगा की ड्यू टू डी एक्स स्मॉल EMF will be D, therefore D will be BLV. बेसिक चाललंय. प्रूफ आपलं मोशनल ईएमएफचा फॉर्म्युला BLV. मोशनल ईएमएफचा फॉर्म्युला हा रोटेट होणार रॉड ॲक्च्युली ओमेगाने. म्हणजे तो वरती जाणार. वरती किती चाललाय? व्हीने. कोण चाललंय? एलिमेंट DX. मग स्मॉल DX मुळे स्मॉल EMF E असणार आहे. आणि ईचा फॉर्म्युला काय? BLV. एलची जागी DX आणि ईची जागी D. संपला विषय. आता मला बीची व्हॅल्यू सांगा किती आहे? इन्फायनाइटली लॉंग करंट कॅरी कंडक्टरच्या बाहेर एक्स वरती बीची व्हॅल्यू म्यू नॉट I अपॉन 2 पाय A प्लस एक्स. अरे DX एलिमेंट कंडक्टरपासून किती डिस्टन्सवरती आहे? इथून इथपर्यंत किती आहे? A. आणि इथून इथपर्यंत किती आहे? एक्स. ते मेन आहे सगळ्यात. तुम्ही जर इथून घेतलं ना तर डायरेक्ट एक्स येईल, चुकलते. कधीही रोटेटिंग ईएमएफमध्ये हिंज जर असेल तर हिंजपासूनच एक्स घ्यायचं आणि डिस्टन्स किती आहे? ए. रूल आहे तो रूल. मग म्यू नॉट I अपॉन 2 पाय A प्लस एक्स. मग A प्लस एक्स वरती माझा एलिमेंट किती आहे? DX आहे. इंटू एलिमेंट DX इंटू व्ही. म्यू नॉट I अपॉन 2 पाय A प्लस एक्स इंटू DX इंटू व्ही. झालं. इज इक्वल टू डी. पण मला डी पाहिजे का? मला अख्ख्या कंडक्टरचा पाहिजे. याला इंटिग्रेट करा. Therefore integration D integration mu naught I 2 pi A plus x into dx into v. D ला इंटिग्रेट केला E. कॉन्स्टंट टर्म बाहेर घ्या. म्यू नॉट I अपॉन v 2 pi इंटिग्रेशन बघा म्यू नॉट I इंटू v अपॉन 2 पाय आणि इंटिग्रेशन DX अपॉन A प्लस एक्स. बघा झालं. माझं काम संपलं इथपर्यंत. संपलं की माझं काम. आता इथून पुढे तुम्हीच मला सांगा हाऊ टू सॉल्व दिस. माझं काम संपलं की फिजिक्स संपलं की इथंच. आता इथनं पुढे मॅथमॅटिक्स आहे. तुम्ही आता मला सांगू शकत नाही पण तुम्ही स्वतःलाच विचारा हे जे इंटिग्रेशन कसं करायचं. आस्क युअर सेल्फ हाऊ टू डू इंटिग्रेशन. लिमिट काय ना सगळ्यात मेन? हां लिमिट सगळ्यात मेन राहील लिमिट. आता इथून लिमिट कसं असं घेऊ शकतो आपण A टू A प्लस एल. चालतंय किंवा असं केलं तर 0 टू एल काय प्रॉब्लेम नाही. हिंजमुळे 0 टू एल घेऊ आपण. हिंजला अटॅच आहे ना 0 टू एल. किंवा A टू A प्लस एल गेलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. A टू A प्लस एल पण हिंज आहे ना इथं त्यामुळे आपण फक्त 0 टू एल करू डायरेक्टली 0 टू एल. मग सांगा करायचं कसं इंटिग्रेशन? DX अपॉन A प्लस एक्स. तुम्हाला माहीत पाहिजे.
एक मिनिट एक्स राहिलं आहे का आपलं? अरे हां एक राहिलं की आपलं, सॉरी एक राहिलं आपलं. व्ही लिहिलं की इन टर्म्स ऑफ ओमेगा, रोटेटिंग एम एफ आहे ना, ही लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर इन टू ओमेगा. आर किती आहे एक्स आणि ओमेगा आहे एक्स ओमेगा, इथं एक्स पाहिजे आणि ओमेगा बाहेर येईल. त्याला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आरच्या जागी एक्स ओमेगा. कोणता एलिमेंट आहे? डी एक्स एलिमेंट आहे ना, मग डिस्टन्स किती आहे एक्स. व्ही इज इक्वल टू एक्स इंटू ओमेगा. झालं मग एक्स इंटू ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल. आता सांगा मला, आता सॉल्व करा, माझं जर चुकलं होतं. एक्स डी एक्स कसं सॉल्व करायचं आहे मॅथमॅटिक्स? डायरेक्ट सॉल्व नाही होणार हे बाळा. इथं पण एक्स आणि इथं पण एक्स आहे, डायरेक्ट सॉल्व नाही इंटिग्रेशन. इथं काय करावं लागेल माहिती आहे का? इथं साईडला आहे, आता हे झालं आहे आपलं, हे सॉल्व करायचं. खाली इंटिग्रेशन एक्स ए प्लस एक्स. काय करावं लागेल तुम्हाला? प्लस ए आणि मायनस ए करावं लागेल. ती मेथडच आहे बघा, तर मला नाव माहीत नाही. ही एक मेथड आहे सॉल्विंग करायची. प्लस ए मायनस ए करा आणि सेपरेट करा डिनोमिनेटर. बायोवाले घाबरले असतील आता, तर आमचा बायो काय चाललंय असले हे. एक मिनटं. ही मेथड आहे, नाव आहे बघा, प्लस ए मायनस ए करायचं आणि सेपरेट करायचं. इंटिग्रेशन किती आहे? 1 येणार. 1चं किती? डी एक्सचं एक्स 0 टू एल मायनस ए कॉन्स्टंट. इंटिग्रेशन 1 अपॉन ए प्लस एक्स इंटू डी एक्स. एल मायनस 0 मायनस ए ब्रॅकेटमध्ये ह्याचं इंटिग्रेशन किती येणार? लॉग ऑफ ए प्लस एक्स. लॉग ऑफ ए प्लस एक्स. लिमिट काय येणार? 0 टू एल. एल मायनस ए इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ ए प्लस एल मायनस लॉग ऑफ ए. एल मायनस ए इंटू लॉग ऑफ ए प्लस एल अपॉन ए. फायनल आन्सर. समजलं का बघा मी काय केलं? हे डायरेक्ट सॉल्व होत नाही, त्यामुळे एक्समध्ये एकदा ए ॲड करा, परत सबट्रॅक्ट करा, डिनोमिनेटर सेपरेट करा, ह्याला करा आणि ए प्लस एक्स अपॉन ए प्लस एक्स 1. डी एक्स आहेच की इथं, डी एक्स पुढे जाणार आणि इंटिग्रेशन डी एक्सला काय मिळणार? एक्स. लिमिट काय येणार? 0 टू एल. एल मायनस 0 हे मायनस ए कॉन्स्टंट आहे ते बाहेर घ्या. 1 अपॉन ए प्लस एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ ए प्लस एक्स. लिमिट काय येणार? 0 टू एल आणि एक्समध्ये फक्त एल ॲड करा. लॉग ऑफ ए प्लस एल मायनस लॉग ऑफ ए म्हणजे काय? लॉग ऑफ ए प्लस एल अपॉन ए. आणि हे झालं फायनल रिझल्ट. देअर फॉर फायनल ई एम एफ विल बी, मोठा आहे आन्सर, म्यू नॉट आय ओमेगा 2 पाय इंटू ब्रॅकेट एल मायनस ए इंटू लॉग ऑफ ए प्लस एल अपॉन ए. दिस विल बी युअर फायनल रिझल्ट. अवघड एक्झाम्पल हे पण MCQ सापडेल बघा. MCQ सापडेल, HC वर्मामध्ये सापडेल बघा. एक्झाम्पल हे सेम की रॉडला रोटेट केलं आहे, ते EMF किती प्रोड्यूस होईल? काही केलं नाही आहे मी फक्त एकच फॉर्म्युला बोला, बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. आणि मला काय कळलं की अख्ख्या रॉडमध्ये बी कॉन्स्टंट नाही आहे. मग मी काय केलं, हिंजपासून एक्स डिस्टन्सवरती डी एक्स एलिमेंट घेतला आहे आणि फक्त डायरेक्ट बेसिक फॉर्म्युला वापरला, डीचा फॉर्म्युला वापरला. बी एल व्ही. बी किती आहे? म्यू नॉट आय आणि डी एक्स एलिमेंट किती डिस्टन्सवरती आहे? एक्स प्लस ए. 2 पाय इंटू ब्रॅकेट ए प्लस एक्स इंटू डी एक्स इंटू व्ही. कॉन्स्टंट टर्म बाहेर घ्या आणि याला फक्त इंटिग्रेट करा. हे फक्त मॅथमॅटिक्स आहे. आता पुढचं हे जर माहीत असेल मॅथमॅटिक्स तर आपलं तर फिजिक्स इथपर्यंतच झालं आहे. आपलं इथं संपलं की 1 2 3 3 लाईनमध्ये आन्सर संपलं आहे आपलं. पण इंटिग्रेशन जर जमलं तर थोडं इंटिग्रेशनमुळे ते वेळ लागला एवढा. झालं मग फायनल आन्सर. एवढंच एक्झाम्पल आहे, बाकी काय नाही आहे वेगळं. हे झालं एक्झाम्पल. बाकी आहेत आता वेगवेगळे एक्झाम्पल, ते आपण बघूयात. समजलं आहे का बघा? दिस इज कॉल्ड एज रोटेटिंग EMF. बघा लेक्चर नीट बघा, बारक्या बारक्या टर्म्स लक्षात ठेवा. मोशनल EMFचा फॉर्म्युला BL cos theta, वेक्टर फॉर्म V क्रॉस B इंटू एल. रोटेटिंग EMF B ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. एल काय? 2 पॉईंटमधलं डिस्टन्स, त्यातला एक पॉईंट मस्ट बी अटॅच टू हिंज. आणि हाऊ टू फाइंड हायर लोअर B क्रॉस B. ज्या साईडला थंब असेल तो येणार हायर, उलटं झालं तर आन्सर मायनसमध्ये येणार. आणि मागचं लेक्चर सगळ्यात महत्त्वाचं मागचं लेक्चर आहे की इंटिग्रेशन कधी करायचं आणि कधी नाही करायचं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मागचं लेक्चर मोशनल EMF झालं आहे आपलं. रोटेटिंग EMF थोडेफार एक्झाम्पल बघू आपण, 5-6 अजून आहेत वायर फ्रेमचे एक्झाम्पल, ते बघूयात आणि मग नवीन सेक्शन चालू करू आपण, सेल्फ इंडक्टन्स. चला मग भेटू.